नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 शिकत आहोत. आज आपण होम टॅबमधील पॅरेग्राफ ग्रुपमध्ये असलेल्या कमांड्सबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पॅरेग्राफ म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. वर्डमध्ये माहिती टाईप करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण एंटर की प्रेस करतो त्यास पॅरेग्राफ असे समजले जाते. आपण थोडंसं प्रॅक्टिकली पाहू. आता या ठिकाणी मी ए हे अक्षर टाईप करून एंटर की प्रेस करतो. ए अक्षर टाईप करून एंटर की प्रेस केली म्हणजे ए अक्षर म्हणजे एक पॅरेग्राफ आहे असं समजलं जातं. समजा मी या ठिकाणी कॉम्प्युटर इज an इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे एक वाक्य टाईप करून जर एंटर की प्रेस केली तर या वाक्याला पॅरेग्राफ समजलं जातं. किंवा तुम्ही नुसता एक शब्द जरी टाईप करा, इथं कॉम्प्युटर हा शब्द टाईप केला आणि एंटर की प्रेस केली म्हणजे या एका शब्दाला पॅरेग्राफ समजलं जातं. अशा पद्धतीनं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये माहिती टाईप करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण एंटर की प्रेस करतो त्या माहितीला पॅरेग्राफ समजले जाते. तर आज आपण पॅरेग्राफ या ग्रुपमधून पॅरेग्राफवर आपल्याला जे काही बदल करता येतात त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा पॅरेग्राफ विभाग आहे. आज आपण सुरुवातीला या पॅरेग्राफ विभागामधील अलाइन लेफ्ट या कमांड बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अलाइन लेफ्ट म्हणजे काय? आपण जो काही पॅरेग्राफ टाईप केलेला आहे तो पॅरेग्राफ पानाच्या डाव्या बाजूला मांडणे म्हणजेच त्याला लेफ्ट अलाइन करणे असं म्हणतात. आता पॅरेग्राफ पानाच्या डाव्या बाजूला मांडणे म्हणजे काय? आता या ठिकाणी हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे. हा पॅरेग्राफ कोणत्या पद्धतीने अलाइन केलेला आहे? लेफ्ट पद्धतीने अलाइन आहे का? मग लेफ्ट पद्धतीने अलाइन म्हणजे तो कशा पद्धतीने अलाइन केलेला असतो ते आपण पाहू. आता या ठिकाणी आपली ही मॉनिटरची डावी बाजू आणि मॉनिटरची उजवी बाजू. आपण जर डाव्या बाजूला पाहिलं तर पॅरेग्राफची प्रत्येक लाईन ही ठराविक एका पॉइंट पासून सुरू झालेली दिसते. म्हणजे डावी बाजू आपल्याला सरळ दिसत आहे. आपण जर उजवी बाजू पाहिली तर प्रत्येक लाईन ही वेगवेगळ्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणजे आपल्याला उजवी बाजू सरळ दिसत नाही. मग लेफ्ट अलाइन म्हणजे काय? की जर पॅरेग्राफची डावी बाजू सरळ दिसत असेल आणि उजवी बाजू कमी जास्त दिसत असेल तर त्या मांडणीला लेफ्ट अलाइनमेंट असं म्हणतात. किंवा जर ती माहिती पानाच्या डाव्या बाजूला मांडलेली असेल तर त्यास लेफ्ट अलाइन असे म्हणतात. म्हणजे आता सध्या हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ पूर्णपणे डाव्या बाजूने मांडलेला आहे. ही अलाइनमेंट लेफ्ट अलाइनमेंट आहे. समजा ही जर अलाइनमेंट वेगळी असती म्हणजे थोडक्यात मी या अलाइनमेंटला बदलतो, राईट अलाइन करतो, राईट अलाइन असती तर आपला हा पॅरेग्राफ असा दिसला असता. आता आपला हा पॅरेग्राफ लेफ्ट या पद्धतीने अलाइन करायचा आहे तर पॅरेग्राफ सिलेक्ट करा. पॅरेग्राफ सिलेक्ट करण्याची सोपी ट्रिक आहे. माऊस पॉइंटर पॅरेग्राफवर घेऊन लेफ्ट माऊस बटन 3 वेळा क्लिक करा. पॅरेग्राफ सिलेक्ट होतो. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आहे अलाइन लेफ्ट कमांड. या कमांडवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण जो पॅरेग्राफ सिलेक्ट केला होता तो पॅरेग्राफ लेफ्ट पद्धतीने मांडलेला दिसतो. अशा पद्धतीने आपण पॅरेग्राफची मांडणी डाव्या बाजूने करू शकतो. त्यानंतर पुढची दुसरी कमांड आहे सेंटर. आता सेंटर म्हणजे पानाच्या मध्यभागी. आता आपण इथं जे काही पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला आहे हा पॅरेग्राफ आपल्याला सेंटर पद्धतीने अलाइन करायचा आहे. सध्या हा पॅरेग्राफ लेफ्ट या पद्धतीने अलाइन आहे. सुरुवातीला आपण या पॅरेग्राफला सिलेक्ट करू. लेफ्ट माऊस बटन 3 वेळा क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफ सिलेक्ट झाला. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आहे सेंटर कमांड. लेफ्ट कमांडच्या उजव्या बाजूला या सेंटर कमांडवर आपण क्लिक करू. क्लिक करतो मी. बघा पॅरेग्राफ मध्ये काही बदल होतो का? क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफच्या मांडणीमध्ये बदल झालेला दिसतो.
आता सेंटर अलाइनमेंट मध्ये पॅरेग्राफ कसा दिसतो? तर सेंटर अलाइनमेंट मध्ये पॅरेग्राफची डावी किंवा उजवी कोणतीही बाजू सरळ दिसत नाही, दोन्ही बाजू कमी जास्त दिसतात, म्हणून या अलाइनमेंटला सेंटर अलाइनमेंट असं म्हणतात. आता ही अलाइनमेंट टायटलच्या बाबतीत सुद्धा वापरली जाते. समजा इथे वरच्या बाजूला आपण सेंटर कॉम्प्युटर वर्सेस ह्युमन हे शब्द टाईप केले आहे. आता सध्या या माहितीची मांडणी लेफ्ट अलाइन आहे. आपल्याला ही माहिती जर सेंटर अलाइन करायची असेल तर अगोदर आपल्याला ही माहिती सिलेक्ट करावी लागेल. माहिती सिलेक्ट केल्यानंतर सेंटर या कमांडवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर माहिती पानाच्या मध्यभागी मांडलेली दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण कोणतीही माहिती पानाच्या मध्यभागी जर घ्यायची असेल तर सेंटर या कमांडचा उपयोग केला जातो. शक्यतो आपण जर इंग्रजीमध्ये कविता लिहिलेल्या किंवा मराठीमध्ये सुद्धा कविता लिहिलेल्या त्यांची मांडणी जर बघितली तर ती बरोबर पानाच्या मध्यभागी असते. म्हणजे त्या ठिकाणी सेंटर या अलाइनमेंटचा उपयोग केलेला असतो. सेंटर अलाइन नंतर पुढची कमांड आहे अलाइन राईट. आता अलाइन राईट ही कमांड कुठं आहे ते अगोदर आपण पाहू. सेंटर कमांडच्या बरोबर उजव्या बाजूला अलाइन राईट नावाची कमांड आहे. आता अलाइन राईट या कमांडच्या सहाय्याने काय होतं, आपण जो काही पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला आहे त्या पॅरेग्राफच्या उजव्या बाजू सरळ दिसतात आणि डावी बाजू कमी जास्त दिसते. जर पॅरेग्राफची उजवी बाजू सरळ आणि डावी बाजू कमी जास्त दिसत असेल तर त्यास अलाइन राईट असे म्हणतात. आता सध्या हा पॅरेग्राफ लेफ्ट या पद्धतीने अलाइन आहे. मी या पॅरेग्राफला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर अलाइन राईट वर आपण क्लिक करू. अलाइन राईट वर क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफची मांडणी बदललेली दिसते. पहा, पॅरेग्राफची उजवी बाजू सरळ दिसत आहे आणि डावी बाजू मात्र आपल्याला कमी जास्त दिसत आहे. यास राईट अलाइनमेंट असं म्हणतात. आता या अलाइनमेंटचा उपयोग डॉक्युमेंट बनवत असताना कोणत्या ठिकाणी केला जातो? समजा काही डॉक्युमेंटमध्ये, समजा आपण एक ऍप्लिकेशन टाईप करत आहोत किंवा लेटर टाईप करत आहोत, त्या लेटरमध्ये जर आपला डेट पानाच्या उजव्या बाजूला पाहिजे असेल तर आता या ठिकाणी मी ही डेट सिलेक्ट करतो. सध्या ही डेट पानाच्या डाव्या बाजूला आहे. आपला हीच डेट पानाच्या उजव्या बाजूला पाहिजे असेल तर माहितीला सिलेक्ट करा, अलाइन राईट वर क्लिक करा. अलाइन राईट वर क्लिक केल्यानंतर ती तारीख पानाच्या उजव्या बाजूला आलेली दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं सिलेक्ट केलेली माहिती आपल्याला जर पानाच्या उजव्या बाजूला मांडायची असेल तर त्यासाठी अलाइन राईट या कमांडचा उपयोग केला जातो. अलाइनमेंटची पुढची कमांड आहे जस्टिफाय. आता जस्टिफाय म्हणजे काय? तर जस्टिफाय म्हणजे पॅरेग्राफच्या दोन्ही बाजू सरळ असणे. आता सध्या इथला हा जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफची डावी बाजू सरळ दिसत आहे परंतु उजवी बाजू सरळ दिसत नाही. आपला हा पॅरेग्राफ जस्टिफाय पद्धतीने मांडायचा आहे. अशा वेळेस आपण हा पॅरेग्राफ सिलेक्ट करतो. पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर जस्टिफाय कमांड कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी. या कमांडला जस्टिफाय असं म्हणतात. आता आपल्याला ती कमांड द्यायची आहे. मी त्या कमांडवर क्लिक करतो. तुम्ही सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफकडे लक्ष द्या, त्यामध्ये काय बदल होतो ते. जस्टिफायवर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर पॅरेग्राफची डावी व उजवी दोन्ही बाजू आपल्याला सरळ दिसत आहेत. यालाच जस्टिफाय अलाइनमेंट असं म्हणतात. जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग कुठे केला जातो? आपण जे काही पुस्तकं वाचतो आपल्या अभ्यासक्रमाची त्या पुस्तकातले सगळे पॅरेग्राफ जस्टिफाय याच पद्धतीनं अलाइन केलेले असतात. अशातून आपण अलाइनमेंट करण्यासाठीच्या अलाइन लेफ्ट, सेंटर, अलाइन राईट व जस्टिफाय या 4 कमांड बद्दल सविस्तर माहिती पाहिली. आता आपण पुढची कमांड पाहणार आहोत बुलेट्स. आता बुलेट्स म्हणजे काय? बुलेट म्हणजे डॉक्युमेंटमध्ये आपण जी काही माहिती टाईप केलेली आहे त्या माहितीच्या डाव्या बाजूला विशिष्ट प्रकारची खूण. आता आपण वहीवर लिखाण काम करत असताना समजा आपण काही नावं त्याची यादी तयार करत आहोत. मी यादी तयार करत असताना कधी कधी आपण त्याला स्टार
असा मार्क करतो किंवा ॲरो काढतो किंवा गोल वर्तुळ काढतो. मग हे जे वर्तुळ, स्टार किंवा ॲरो हे जे सिम्बॉल आहेत यांनाच बुलेट्स असं म्हणतात. आता इथं जी काही नावं टाईप केलेली आहेत या नावांना जर आपल्याला बुलेट्स काढायचे असतील तर आपले सगळे नावं सिलेक्ट करावे लागतील. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बुलेट्स नावाची कमांड आहे. इथं बुलेट्स कमांडचा एक बाण दिसतोय, त्या बाणावर क्लिक करा. बाणावर क्लिक केल्यानंतर बुलेटचे वेगवेगळे प्रकार दिसतात. यापैकी तुम्ही कुठलाही प्रकार सिलेक्ट करू शकता. मी हा सॉलिड सर्कलचा प्रकार सिलेक्ट करतो. त्याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर आपण जी माहिती सिलेक्ट केली होती त्या माहितीच्या डाव्या बाजूला आपल्याला तशा बुलेट्स आलेल्या दिसतात. म्हणजे थोडक्यात बुलेट्स या कमांडचा उपयोग कशासाठी केला जातो तर सिलेक्ट केलेल्या माहितीमधील प्रत्येक पॅरेग्राफच्या डाव्या बाजूस विशिष्ट प्रकारची खूण किंवा सिम्बॉल, त्यालाच आपण बुलेट असं म्हणतो, तर ती बुलेट घेण्यासाठी केला जातो. आता या ठिकाणी 5 नावं होते आणि त्यांना आपण सिलेक्ट करून बुलेट्स ही कमांड दिली. आता आपल्याला पुढे आणखीन काही नावं टाईप करायची आहेत. आता पुढची नावं टाईप करायची म्हटल्यानंतर मी शेवटच्या नावाच्या शेवटी कर्सर घेतला आणि एंटर की प्रेस केली. एंटर की प्रेस केल्याबरोबर तिथं बुलेट ही आपोआप येते. पुन्हा नंतर डबल आपल्याला बुलेट ही कमांड देण्याची आवश्यकता नाही. आपण पुढचं नाव टाईप करू आणि पुन्हा एंटर की प्रेस करू, पुन्हा आणखी बुलेट त्या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं एकदा बुलेट कमांड दिली आणि पुढे आपण ती नावं कंटिन्यू टाईप करत राहिलो तर ती बुलेट कमांड पुन्हा डबल देण्याची आवश्यकता नाही, बुलेट्स आपोआप येतात. आता या ठिकाणी तुमचं नाव टाईप करायचे संपले. आता हे बुलेट तुम्हाला थांबवायचे नकोय. आता इथं बुलेट्स तुम्हाला अशा वेळेस कुठलीही माहिती टाईप न करता जर तुम्ही एकदा एंटर की प्रेस केली तर ती बुलेट तिथून निघून जाते. म्हणजेच याला बुलेट स्टॉप करणे असं म्हणतात. मग तुम्ही एंटर की प्रेस करा किंवा एकदा बॅकस्पेस की प्रेस केले तरी सुद्धा चालतं. दोन्हीपैकी कोणतीही की प्रेस करून आपण बुलेट्स थांबवण्याचं काम करू शकतो. आता समजा ह्या बुलेट्स तुम्हाला नको असतील तर बुलेट्स नको असतील तर माहिती सिलेक्ट करा. माहिती सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा बुलेट्सच्या बाणावर क्लिक करा. बुलेट्सच्या बाणावर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक नन नावाची कमांड दिसते. या कमांडवर क्लिक करा. कमांडवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या बुलेट्स घेतल्या होत्या त्या निघून जातात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जर पाहिजे असतील तर आपण बुलेट्स घेऊ शकतो किंवा नको असतील तर त्या काढून सुद्धा टाकता येतात. बुलेट्स नंतर पुढची कमांड आहे नंबरिंग. जसं आपण बुलेट्स केल्या तसं क्रमांक पण देतो. समजा आपण नावं लिहित आहोत आणि त्या नावांना आपला 1, 2, 3, 4, 5 असे क्रमांक द्यायचे आहेत, नंबर द्यायचे किंवा अल्फाबेट्स द्यायचे, ABCD किंवा रोमन मध्ये आपल्याला 1 2 3 असं लिहायचं आहे. तर तसं सुद्धा आपण या नंबरिंग कमांडच्या सहाय्याने करू शकतो. त्यासाठी ज्या माहितीला नंबर्स द्यायचे आहेत त्या माहितीला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे वरच्या बाजूला नंबरिंग नावाची कमांड आहे. कुठं आहे ते पाहूया आपण अगोदर. बुलेट्स कमांडच्या उजव्या बाजूला ही नंबरिंग नावाची कमांड आहे. या कमांडच्या बाणावर क्लिक करा. बाणावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नंबरिंग करता येतात. नंबरिंग मध्ये तुम्हाला नंबर्स पाहिजे असतील तर नंबर्स घेता येतात. अल्फाबेट्स पाहिजे असतील तर अल्फाबेट्स घेता येतात. अल्फाबेट्स मध्ये सुद्धा स्मॉल आणि कॅपिटल. रोमन पाहिजे असेल तर रोमन मध्ये सुद्धा स्मॉल आणि कॅपिटल. ज्या पद्धतीने तुम्हाला नंबरिंग पाहिजे असेल त्या पद्धतीने नंबरिंग घेता येते. मी इथं नंबर्स 1 2 3 घेतो. क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर आपण जी माहिती सिलेक्ट केली होती त्या माहितीला नंबर आलेले दिसतात. नंबरच्या ऐवजी जर आपल्याला रोमन मधून पाहिजे असेल तर रोमन, कॅपिटल मध्ये पाहिजे असेल तर अल्फाबेट्स कॅपिटल मध्ये पाहिजे असतील तर रोमन स्मॉल पाहिजे असतील तर आपण कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नंबरिंग करू शकतो. आता या ठिकाणी 5 नावं सिलेक्ट करून आपण त्यांना नंबरिंग केलं. आता आणखीन ही नावं आपलं वाढवायची आहेत. पुढचं 6वं नाव टाईप करायचंय. तर 5व्या नावाच्या शेवटी कर्सर घेऊन एंटर की जर प्रेस केली
तर पुढच्या नावाचा सिरियल नंबर आपोआप त्या ठिकाणी येतो. आपल्याला डबल बुलेट्स कमांड देण्याची गरज नाही. आता या ठिकाणी मी पुढचं नाव टाईप करतो, पुन्हा आणखी एंटर की प्रेस करून पुन्हा पुढचा क्रमांक त्या ठिकाणी सिरियली येतो. म्हणजे अशा म्हणून आपल्याला नंबरिंग आपोआप घेता येतात. आता ह्या नंबरिंग आपल्याला थांबवायच्या नको येतात, आपल्याला झाले नाव टाईप करून. मग अशा वेळेस इथं सुद्धा कुठलीही माहिती टाईप न करता जर आपण एकदा एंटर की प्रेस केली किंवा एकदा बॅकस्पेस की प्रेस केली तर तिथं तयार झालेला नंबर थांबतो, डिलीट होतो आणि नंबरिंग या ठिकाणी स्टॉप केल्या जातात. अशा पद्धतीनं आपण सिलेक्ट केलेल्या माहितीमधील प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीस आपल्याला 1, 2, 3 असे क्रमांक अल्फाबेट्स किंवा रोमन मधूनच्या संख्या घेता येतात. अशा पद्धतीनं तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.